नमस्कार, मी लाजत शर्मा. लाजत शर्मा. पाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. इथे मोठमोठे सेलिब्रिटी आपण बोलवतो. काही ना इकडचा नाश्ता खूप आवडतो, काहीतरी इथे राहायलाच आलेले असतात. जनतेने त्यांच्यावर काय आरोप केलेत हे आपण बघतो आणि त्यांना शिक्षा देतो. शिक्षा देण्यासाठी आपण इथे जज नेमतो. इकडचे जज म्हणजे असं आम्ही कोणालाही ठेवतो, असं काही कुणी येतं आणि जज होतं. तर आजचे आपले जज आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भारत गणेशपुरे यांचं. अहो द्या ना, असं गेल्या वेळी फसवलं, आता पण फसवलं. गेल्या वेळी फसवून गेलो, काम करत मी इकडे रिक्षाने आलो सर. 3 रुपये नाही आहे आमच्याकडे. घेतो म्हणलं ना, काम आहे ना इकडे. काय काम आहे? अरे इकडे मोठे मोठे माणसं येतात. इकडे बस, इकडे बस, इकडे गुपचूप. काय यार, सांगतो ना काम. अरे बापरे, नील जोशी. अरे बापरे सर, मी खूप मोठा फॅन आहे सर. म्हणजे आज जजचं काम भेटलं, पण मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुमचा पिक्चर आहे ना आता नवीन, मला म्हणजे तंटामुक्त गावावर आधारित केलाय तुम्ही. तो कुठला मिटवा. बरोबर. असं कसं म्हणजे? अरे आम्हाला माहिती आहे ना स्टोरी कम्प्लीट. त्याच्यामध्ये 2 हिरोईन राहतात आणि त्या स्वप्नील जोशीसाठी भांडतात. हा माझा, हा माझा, हा माझा. स्वप्नील जोशी म्हणतात, अरे तुमच्यातलं भांडण मिटवा, म्हणून त्याचं नाव आहे मिटवा. हा जबरदस्त. अरे ह्या त्या आहेत ना? कोण? ह्या म्हणजे प्रार्थना बेरे. त्याच ना त्या, त्यांच्या हसण्याचा आवाज अशी बुलेट मोटरसायकल चालू केल्यासारखा येतो. अरे आम्ही ऐकलं ना नाही, मी बाईक काढू. काय ती हसत नाही, काय होत नाही. बघा हे बघा, हे बघा. नॉलेज आहे आमचं. चला सुरू करा. क्वार्टर अरे ऑर्डर. असू द्या. हा पाप की अदालत मध्ये मी सगळ्यात आधी बोलवणार आहे सुप्रसिद्ध स्वयंघोषित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना. सोनालीजी, तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? नाही म्हणाला असतात तरी घ्यावा लागला असता. दस का बीस. काय हे काय? तर मितवा सिनेमा हाऊसफुल चाललाय ना, हा. तर मितवाचं ब्लॅक करतोय. अबे त्याने एवढा खर्च करून कलर केला, ब्लॅक काय करून राहिला? सर आज वकील आहेस तू, वकील आहेस. हो हा या. दिलंय ना काम, हो. आणि यांच्या बाजूने बोलायचं तुला. कोणाच्या? यांच्या. एक मिनिट जरा बाजूला. सर का थोडं काय करता? बाजूने. हे काय?
यांच्या बाजूने बोलतो ना थोडं. वकील बनवलं तुला, काय करतो? बस रे. तर बाप की अदालत मध्ये सोनाली कुलकर्णीवर पहिला आरोप आहे. आधीच नाही तिने आरोप मान्य केलाय. नाही तसं आहे, आरोप आहे. आम्हाला असं कळलंय की तुम्ही खूप आळशी आहात. कोणी केलाय आरोप? म्हणजे आपल्याला शूटिंगची वेळ देण्यात येते, ज्याला आपण कॉल टाईम म्हणतो. तर तुम्हाला उठता येत नाही सकाळी. तुम्ही स्वप्नील जोशींना सांगता उठवायला. हे खरं आहे का? हे खोट आहे. काय तुमच्याकडे गजराचं घड्याळ नाहीये का? स्वप्नील जोशीला तुम्ही गजराचं घड्याळ म्हणून वापरता? गजरावी फक्त केसांमध्ये. गजराचं छान सर. हे खरं आहे का? नाही, हे खोट आहे. कारण मी उठवायचे या लोकांना. त्यांनी आरोप केला, उलट आरोप केला. हा, म्हणजे हे चुकीचं आहे. या लोकांवरती आरोप केला पाहिजे. या दोघांना मी सकाळी उठवायचे. कशाला? कारण यांना उठता येत नाही. तुम्ही का उठायचं मग? नाही उठत, नाही उठत. गेलं पाहिजे, मरू दे ना. अरे पण सगळं शूटिंग थांबेल की नाही? तुम्ही काय अशाला काळजी करताय? त्यांचं ते बघून घेतील. तुम्हाला जेव्हा बोलवलं तेव्हा जायचं ना तुम्ही. मला ओरडतोय हा. ऑलरेडी नको रे. तेव्हा जायचं ना. नाही, हा आरोप फेटाळण्यात येतोय. तुम्ही स्वतःच ठरवलं. हा काय करतोय मग? तिथं पेटंट आहे तर. गजर गजर अरे काय बोलतोय? स्वप्नील जोशी, येस सर. सरकारी वकील म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे. हो, एक सांगा. उद्या सकाळी 6 वाजता प्लीज मला उठवाल. माझी 7 वाजता गावाची ट्रेन आहे. नक्की नक्की 101%. Please, sir. 101%. डन डन डन. थँक्यू थँक्यू सर थँक्यू. सर स्वप्नील जोशी सर, बोला सर. मला 6:30ला भेटू. डन सर. काय चालू आहे? गजरचा घड्याळ आहे तो माणूस. काय लावलं सर? मला 9 वाजता उठव. आणि तुम्ही फक्त बघत बसू नका. ते लिहा तिकडे काहीतरी. हा. टाईप करा. ए प्लीज करा यार. तो सर चला हॅरी पॉटर हॅरी पॉटर. ऑर्डर आहे ना ते. सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे यावर? नो ऑब्जेक्शन माय लॉर्ड. त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळतील. सर मला पेरू 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 काय पेरू काय? पेरू काय? फळं मिळतील बोलला ना म्हणून पेरू द्या मला. बाप की अदालत मध्ये सोनाली कुलकर्णीवर पुढील आरोप आहे. जनतेने तुमच्यावर आरोप केलाय की तुम्हाला खूप भूक लागली की तुमची चिडचिड होते आणि मग त्याचा राग तुम्ही सहकलाकारांवर काढता. Objection, my lord! Objection! तोडला चष्मा तुमचा. तुमचा चष्मा तोडला. हा तोडला. चष्मा तोडला. त्यांना सर मी दिसायचं चिकटवून देईन सर. मी चिकटवून देईन. नाही सर मी देईन चिकटवून. सॉरी सर. इतकं पेमेंट आहे का? इतकं पेमेंट आहे का इथं? नाही सॉरी सर. मग चष्मा तोडता. सॉरी सर. याला सांगून दे यार, हे असं चालणार नाही. मी येणार नाही पुढच्या वेळेस तुमच्या कोर्टामध्ये. अरे गप्प बसा रे. काय नाही यार. सॉरी सर. कधीपासून सांगताय गप्प बसा यार. सकाळपासून मला भूक लागली, मी काही नाही खाल्लंय. गप्प बसा ना. लाज नाही लाज. मला कोर्टासमोर हेच आणून द्यायचं होतं की माझे फाजील मित्र फाजिल दोस्त.
फाजील दोस्त यांची चिडचिड होते. सकाळपासून ह्यांनी काहीही न खाल्ल्यामुळे ह्यांची चिडचिड होते. सोनू सोनू तुझी काही चूक नाहीये. चल तू घरी चल. चल. नाही सोडून द्या, कोण सोडून नका. घरी जा. नाही मी म्हणजे त्यांची काही चूक नाही ना याच्यात. होते चिडचिड माणसाची. हे सिद्ध केलं त्यांनी. सिद्ध केलं मी. तुमची नाही का झाली आता चिडचिड? That's all मला. यांच्यावरचे सगळे आरोप यांनी मान्य केलेले आहेत असं मी जाहीर करतो आणि कोर्टाला विनंती करतो की त्यांनी शिक्षा सांगावी. माझं काम आलं आता. बघ कसा. कोर्टापुढे सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. शिक्षा म्हणून सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या आवडता चित्रपट नटरंग मधला एक लावणी इथं छोटी सादर करावी. ओहो. यानंतर आरोपी म्हणून इथे येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वप्नील जोशी यांचं. तर स्वप्नील जोशीवर बाप की अदालत मध्ये पहिला आरोप आहे. त्याच्यावर आरोप आहे की मितवाच्या शूटिंगच्या वेळी तुम्ही कधीच वेळेवर नाही गेलात. हाँ ये सच है मिलॉर्ड, ये सच है. लेकिन जाओ पहले उस आदमी को वक्त पूछ के आओ जिसने मेरे यहाँ लिखा है कि मैं लेट आता हूँ. वाह वाह वाह. तुम्हाला माझं उशिरा येणं दिसतं मिलॉर्ड, पण ही फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे. मी 1.5 वर्षाचा होतो आणि मला भूक लागली होती आणि मी आईकडे रडून म्हटलं, आई मला भूक लागली. आईने उशिरा दूध दिलं सर. मी वडिलांना सांगायचो, बाबा मला पुस्तकं हवेत, बाबा मला पुस्तकं हवेत. बाबांनी उशिरा पुस्तकं दिली सर. कॅन आय गेट सम टिश्यूज प्लीज? ते कागद पडलेलं तिथे. ते द्या ना, ते द्या ना. बदकानी पुस्तका बदकानी नाही ते कागद कागद. असं कसं, असं कसं. सर ह्याचे वेगळे. शुक्रिया मेरे फाजिल दोस्त. मितवाचं शूटिंग सुरू झालं आणि मी मनाशी ठरवलं सर, आपण तेच करायचं जे या निष्ठुर जगाने आपल्या बरोबर केलंय.
आपण उशिरा जायचं सर, आपण उशिरा जायचं. तर ज्यांनी तुमच्यावर हे आरोप केलेत त्यांना आपण विचारूया. हे खरं आहे. सिद्ध करा. त्याला उठवायला मी रोज सकाळी उठायचे लवकर आणि तयार होऊन सेटवर जायचे आता तुम्ही आणि पण माझा सीन नसायचा. मग कशाला जायचा? मग सेटवर कशाला जायचं? उठवायला जिसका जायचं. करो भला वही बोले. बोला बोला. खरे बोला बोला नाही खरे. त्यांना सोपे सोपे विचारा, कठीण मध्ये लय वेळ घेतात. तर बाप की अदालत मध्ये स्वप्नील जोशींवर पुढचा आरोप आहे. तर लोकांनी असा आरोप केलाय की फू बाय फूची सवय तुमची गेलेली नाही अजून. मी सतत कोणी विनोद केला की त्यांना मार्क देतात. विनोद केला की मार्क, विनोद केला की मार्क. प्रार्थनाला तर 2 पेक्षा जास्त मार्क कधी मिळालेच नाही. ही माझी चूक नाही आहे, ही तुमच्या सगळ्यांची चूक आहे. ह्याच्यात दोषी तुम्ही सगळे आहात. काय तुम्ही माणसंच अशी आहात की एकदा तुमच्याबरोबर तुमचा सहवास घडला ना की मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा. तुम्ही असं म्हणतात ना की यू कॅन टेक अ महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र बट यू कॅन टेक महाराष्ट्र आउट ऑफ अ महाराष्ट्र. तसं आहे की तुम्ही मला फुबाईपूच्या बाहेर नेऊ शकता, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत फुबाईपूला माझ्या बाहेर नेऊ शकत नाही. आणि फुबाईफू विल डाय विथ मी, यू विल ऑल डाय विथ मी. त्यामुळे हे मला मान्य आहे की मी जिकडे जातो तिकडे फुबाईफूच्या जज सारखा वागतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सर चेहरा दिसतो. थँक्यू. स्वप्नील जोशी सर, येस सर. मी तुम्हाला वाचवलं असतं जर तुम्ही मला फुबाई फू मध्ये एकदा तरी विनर केलं. सर याद करो वो दिन, सर याद करो वो अरे दिन. फोडफाड नको रे. यहाँ पे हम परफॉर्म करते थे, हम आर्टिस्ट. तुम वहां बैठते थे सर, वहां सामने. लेकिन वक्त का कगाजा तो देखो. काय देखो वक्त का काय देखो वक्त का तगाजा तो देखो. आज हम सब जज हैं. हे हम सब नहीं, मी एकटाच आहे. हम सब काय? ये अकेला जज है और ये हमारा कोर्ट है और तुम आरोपी हो. आली रे आली. स्वप्नील जोशी अब तुम्हारी पारी आली है. फूचं परवा तर लगेच होणार आहे, तेच जज आहेत. काय बोलतो? हा आता कर ना ते. आली रे आली. सर तुम्ही इथे आलात, आमचं मनोरंजन केलं त्याबद्दल धन्यवाद. तुमच्यावरचे सगळे आरोप माफ करण्यात येत आहेत. थँक्यू. पण तरीही शिक्षा ही होणारच आहे. सर सर बाप की अदालत मध्ये स्वप्नील जोशी आले, सगळ्यांचं मनोरंजन केलं, त्यामुळे त्यांना ही कोर्ट अशी शिक्षा देते की ते स्वतः एक स्टँडअप कॉमेडियन आणि तसं त्यांनी एक स्टँडअप कॉमेडियनच्या अशा अनेक स्पर्धा टी व्हीवरच्या आणि जिंकलेल्या आहेत. त्यामुळे आज आमच्या रसिकांसमोर त्यांनी त्यांच्या आवडीच्या कलाकाराची एक सुंदर नक्कल या ठिकाणी करून दाखवावी, असा या कोर्टाचा शिक्षा आहे. मैं ना तुमसे कहता था किरण, मैं ना तुमसे कहता था, जब जब मैं तुम्हारी आंखों में देखता हूं मुझे हर लफ्ज याद आता है किरण. मुझे तुम्हारा वो प्यार याद आता है, मुझे तुम्हारी वो बातें याद आती हैं, मुझे वो मीठी रातें याद आती हैं. लेकिन मैं क्या करूं, उफ मैं क्या करूं. मैं तुमसे बहुत प्यार करता हूं किरण. आई लव यू. कुशल किरण.